मित्रांनो, तुम्ही हातामध्ये हा पक्षी बघू शकता. आपण हा धरलाय, तर हा कोंबडा त्याला नाही का मारायसाठी येतोय. म्हणजे याचा अर्थ हा गावरान पक्षी. अरे बाबा, तर हा पक्षी हे बघा. तर प्युअर गावरान कुक्कुटपालन जे करतं त्यांच्यासाठी हे माहिती तुम्हाला कशा पद्धतीने असतं. हे कोंबडा जरी आपण धरला तरी पण समोरचा कोंबडा त्याला मारण्यासाठी येऊ शकतो, किंवा हे असं एक साहजिकशी गोष्ट आहे. तर आपण प्युअर गावरानमध्ये काम करतोय, तर आपला हा पूर्ण फार्म आहे. एका फार्मला व्हिजिट करत होतो आपण त्या टायमाला. तर या ठिकाणी मोकळ्या स्पेसमध्ये पक्षी आहे आणि एकाच्या साईडला शेड आहे. तर हे शेड गावरांचं आहे आणि गावरांच्या फार्ममध्ये आपले पक्षी आहेत. तर त्याच्या आतमध्ये स्ट्रक्चर वगैरे केलं आहे आणि हा गावरांचा पक्षी तुम्हाला दाखवायचा आहे. तर बघून घ्या. कसं असतं की ज्याला प्युअर गावरान कुक्कुटपालन करायचं आहे त्याला पक्षी हा चांगल्या क्वालिटीचाच पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन अशा पद्धतीची ब्रीड तयार होऊ शकते. तर इथं तुम्ही आता पक्षी बघा, हा सोडतो खाली. त्याच्यामध्ये हा कुत्रं पण आहे आपलं, ते काय नाही करत. पण अशा पद्धतीनं प्युअर गावरान कुक्कुटपालन करायचं असेल तर ब्रीड ही चांगली बघून घ्या आणि कोणाकडून पण पक्षी घ्या, फक्त चांगल्या पद्धतीने बघून घ्या. काही अडचण असेल तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्यवसाय करायचा असेल तर एक छोटीशी सुरुवात करावी लागते, तेव्हा आपलं कुठं जाऊन साम्राज्य तयार होत असतं.